शहीद सोमनाथ सूर्यवंशी एक नाव जे उच्चारलं की आठवतं न्यायालयीन कोठडीतील अमानुष मारहाण आणि हत्या। न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला, पोलिसांवर गुन्हा दाखल करा। आदेशाचं पालन न करता पोलिसांनी धाव घेतली थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात। का? स्वतःला वाचवण्यासाठी। जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला होता आणि त्यावर औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीत हत्या करणाऱ्या पोलिसांवर 8 दिवसात गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता। पण आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे की आता पोलिसांनी यावर गुन्हे दाखल न करता स्वतःला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आता या प्रकरणाची सुनावणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पुढील न्यायालयातील अपडेट्स काय? शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। या विरोधात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। आज या संदर्भातील सुनावणी होती, मात्र पोलिसांच्या वतीने पुढील तारीख देण्याची मागणी करण्यात आली। त्यानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने 23 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे। पीडितांच्या बाजूने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि ॲडव्होकेट प्रतीक बोंबार्डे हे सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत। या प्रकरणात 30 जुलै रोजी काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।